नमस्कार. मागील भागामध्ये आपण माहिती घेतली बुध या ग्रहाच्या राशी परिवर्तनाविषयी की 15 जून 2024 रोजी बुध ग्रह हा राशी परिवर्तन केल्यानंतर कर्क राशी अथवा कर्क लग्न जातकांना काय फळे देणार आहे, काय परिणाम प्राप्त करून देणार आहे. आता या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत की ज्यांच्या कुंडलीत प्रथम स्थानामध्ये 5 हा आकडा दिलेला आहे अथवा कुंडलीच्या भागामध्ये म्हणजे कुंडलीमध्ये चंद्र जिथे बसला आहे तिथे 5 हा आकडा दिलेला आहे, म्हणजे ज्यांची राशी ही सिंह आहे अथवा ज्यांचे लग्न सिंह आहे त्यांना काय फळाची प्राप्ती होणार आहे. कर्क लग्न प्रमाणेच सिंह लग्न हे राजराशीचे लग्न आहे. दोनच राशी या राजराशी आहेत, एक कर्क लग्न आणि एक सिंह लग्न, म्हणजे कर्क राशी आणि सिंह राशी या राजराशी आहेत आणि बुध हा राजकुमार आहे. सिंह लग्नाला हा बुध धनेश आणि लाभेश होऊन लाभातच बसणार आहे. लाभेश लाभामध्ये सिंह राशी आणि सिंह लग्नाच्या जातकांना लाभेश लाभामध्ये पुष्कर योगाची फळे देणार आहे. लाभेश लाभात पुष्कर योग करतो तो धनेश लाभेश आहे. हा महाधन प्राप्त होण्याचा योग आहे जो गोचरीने 1 महिना सिंह लग्न सिंह राशीच्या जातकांना प्राप्त होणार आहे. जे सिंह लग्नाचे जातक एज्युकेशन, कम्युनिकेशन, फायनान्स, बँकिंग, इन्शुरन्स अशा बुधाच्या कार्यक्षेत्रामध्ये येत असलेल्या गोष्टींविषयी व्यापार अथवा नोकरी करत असतील, म्हणजेच व्यवसाय आणि नोकरी करत असतील तर त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये पदोन्नती, बढती, धन हे जास्तीत जास्त येण्याचे संकेत हा बुध प्राप्त करून देणार आहे. म्हणजे जास्तीत जास्त बुध त्यांना या गोष्टीतून धनाची प्राप्ती करून देणार आहे. बुध हा ग्रह शेअर मार्केटचा सुद्धा कारक आहे. म्हणजे ज्या कंपन्या, लिस्टेड कंपन्या फायनान्स रिलेटेड कार्य करत आहेत अथवा कम्युनिकेशन रिलेटेड कार्य करत आहेत अथवा एज्युकेशन रिलेटेड कार्य करत आहेत आणि ज्या शेअर मार्केटमध्ये या सर्व कंपन्या लिस्टेड आहेत, मग ते बँकिंग मधल्या सुद्धा असतील, तर अशा कंपन्यांचे शेअर सिंह लग्न अथवा सिंह राशीच्या जातकांनी घेण्यास हरकत नाही. कारण लाभस्थानाचा अधिपती लाभातून जाणे आणि धनेश लाभातून गोचरीने 1 महिना जाणे हा महाधनी योग आहे. तर महाधनाचं तुम्हाला प्राप्त होण्याचा योग या काळामध्ये आलेला आहे, त्याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्यावा जेणेकरून सिंह लग्न जातकांना जास्तीत जास्त धनाची प्राप्ती होईल आणि निवेश पुढील काळासाठी त्यांना करता येईल. श्री शिवाय नमस्तुभ्यम. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि बेल आयकॉनवरील बटन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओविषयी माहिती आपल्याला प्राप्त होईल आणि आपले ज्ञानवर्धन होईल. नमस्कार.